चलो तर नवी मुंबई महानगरपालिका याचे जी एक्झामची डेट आहे आणि हॉल तिकीट कधी अवेलेबल होणार आहे तर याची महत्त्वाची अपडेट आलेली आहे. जेवढेही पोस्ट होत्या त्या सर्वांचं महत्त्वाचं जे वेळापत्रक थोडक्यामध्ये म्हणता येईल एक्झामचं तर ते अवेलेबल झालेलं आहे. त्याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी चर्चा करेन. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या फार्मसी ऑफिसरच्या या पोस्ट जवळपास 14 एवढ्या पोस्ट या भरतीमध्ये होत्या आणि आत्तापर्यंत तुम्ही या भरतीसाठी अप्लाय केलेलं असेल. एक्झामची जी डेट आहे ती आता आपण डिस्कस करणार आहोतच. त्या अगोदर जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर हे आपलं आयडियल फार्मसी कोचिंग महत्त्वाचं टेलिग्रामचं चॅनल आहे. फार्मा रिलेटेड ज्याही महत्त्वाचे अपडेट असतात तुम्हाला या चॅनलवरती ज्या आहे त्या वेळोवेळी भेटत असतात. त्याचबरोबर आता आपली नवी मुंबई महानगरपालिकेसोबत कल्याण डोंबिवली आणि येण्यात चालू असलेली DMRची एक्झाम या तिन्ही महत्त्वाच्या एक्झामसाठी आपले हे अशा प्रकारचे 3 महत्त्वाचे थेरीचे मॉड्यूल आहेत ज्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस जो आहे तो कवर केला. आता हा मॉड्यूल नंबर 1ची सॅम्पल कॉपी तुम्हाला दाखवून देतो मी. याच्यामध्ये मॉड्यूल नंबर 1मध्ये जर तुम्ही इथं बघितलं तर जो सिलेबस कॉपीमधला पूर्ण पोर्शन होता तो सिलेबस थेरी फॉर्ममध्ये कवर केलेला आहे. महत्त्वाची जनरल फार्मॅकॉलॉजीपासून तर खाली तुम्ही बघू शकता जे महत्त्वाचे बाकीचे पॉईंट्स आहेत तर ते खाली तुम्हाला मी थेरी फॉर्ममध्ये दिलेले आहेत. मॉड्यूल 2मध्ये बाकी कोलॉजीचा सेकंड पार्ट दिला आहे. त्याच्यानंतर जी सिलेबस कॉपी दिलेली आहे आपल्याला DMAR भरतीमध्ये असेल KDMCमध्ये असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये असेल तर 2023ला जो सिलेबस होता DMARचा 23-24मध्ये तो सिलेबस आता सध्याचा KDMCचा सिलेबस आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा सिलेबस हा तिन्ही भरत्यांचा सिलेबस जो आहे तो एकच आहे. तर सब्जेक्ट वाईज त्याला थोडंसं माझ्या पद्धतीने याला डिझाईन केलं होतं मी सिलेबसला. तर ते पॉईंट खाली दिलेले आहेत आणि ॲक्च्युअली सिलेबस कॉपी दिली आहे ती त्याच्या खाली दिलेली आहे. सॅम्पल कॉपीमध्ये जर तुम्ही बघितलं तर जनरल फार्मॅकॉलॉजीच्या अशा पद्धतीची थेरी मी कवर केलेली आहे. महत्त्वाचे काही चार्ट्स असतील अशा फॉर्ममध्ये कवर केलेले आहेत. असे जेही महत्त्वाचे सर्व टॉपिक सिलेबस कॉपीमध्ये दिलेत ते सर्व तुम्हाला जे आहेत ते याच्यामध्ये इन्क्लूड केलेत. बाकी PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिले. अशा पद्धतीचं नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता. क्लिक हिअर टू ऑर्डर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही जे आहे ऑफिशियल वेबसाईटला Amazonच्या जाऊन हे बुक जे आहे ते परचेस करू शकता आणि लिंकसुद्धा तुम्हाला मी तिथं परचेस करायला दिलेले आहेत. अशा पद्धतीनं क्लिक केल्यानंतर हे जे आहे ओपन होऊन साईटवरती जाईल. त्याच्या पद्धतीने तुम्हाला अशी लिस्टिंग दिसेल आपली Amazonवरती जे की 2 दिवसामध्ये बेस्ट सेलरमध्ये जे आहे ते पुस्तक आपलं पोहोचलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथून जे परचेस करू शकता. आता चला महत्त्वाचे अपडेट बघूयात आपण. बाकी अशाच प्रकारचे 3ही मॉड्यूल आहेत. मॉड्यूल 1, 2, 3 याच्यामध्ये पूर्ण थेरी तुमची कवर होऊन जाईल. तर महत्त्वाचे अपडेट बघू आपण. विषय बघा तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका स्थळ सेवा भरती 2025 अंतर्गत द्यावयाच्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. जवळपास एकूण 30 वेगवेगळ्या अशा पोस्ट होत्या ज्याच्या 668 ज्या आहेत त्या पदभरती राबवली जाणार होती. महत्त्वाच्या तारखा तुम्हाला इथे ऑलरेडी दिलेल्या होत्या आणि आता एक्झामची जी तारीख आहे तर ती आता पोस्ट वाईज खाली तुम्ही बघू शकता. ती आपण इथं चेक करूयात. पहिली जर पोस्ट तुम्ही इथं बघितली तर एवढे पद दिलेले आहेत जे तुम्ही खाली चेकआउट करू शकता आणि त्याच्या एक्झामच्या तारखा पुढे दिल्यात की 16/7/2025ला एवढ्या वेगवेगळ्या ज्या पोस्ट आहेत तर त्याची एक्झाम जी आहे या डेटला इथे कंडक्ट करण्यात येईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं एक्झामचे जे हॉल तिकीट्स आहेत तर ते हॉल तिकीट तुमचे एक्झामच्या 7 दिवस अगोदर येतील. इथं दिल्याप्रमाणे तिथे तुम्हाला खाली मेन्शन केलेलं आहे की कशा पद्धतीनं ते अवेलेबल होणार आहेत म्हणून. बाकी सेकंड जर तुम्ही पोस्ट इथं बघितल्या तर त्याच्यासुद्धा एक्झामची डेट तुम्हाला दिसेल 17/7/2025 इथं दिलेली आहे ज्याच्यामध्ये आपली फार्मसी ऑफिसरची सुद्धा एक्झाम येऊन जाईल. इथे तुम्ही बघू शकता औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारी, लिपिक टंकलेखक, स्टाफ नर्स, उद्यान सहाय्यक या सर्व पोस्टच्या जागा. त्याचबरोबर सर्व पोस्ट एक्झाम. त्याचबरोबर डायलिसिस तंत्रज्ञ, वैद्यकीय समाजसेवक, ध्वनिचालक, सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता या सर्व एक्झाम ज्या आहेत त्या 17/7/2025ला ज्या आहेत त्या होणार आहेत. बाकी एक्झामचं जे हॉल तिकीट आहे सांगितल्याप्रमाणे मी एक्झाम ऑनलाईन साईटवरती 7 दिवसामध्ये तुमच्या एक्झामच्या अगोदर जे आहे ते अवेलेबल होऊन जाईल. ते खाली दिले. परीक्षेत पात्र असलेल्या उमेदवाराचे प्रवेशपत्र हॉल तिकीट नवी मुंबई महानगरपालिकेच्या NMMC.gov.in या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी 7 दिवसा अगोदर उपलब्ध करण्यात येईल. संबंधित उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरून परीक्षेचे प्रवेशपत्र हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावेत. उमेदवारांनी निवडलेले परीक्षा केंद्रच मिळेल याची हमी देता येणार नाही. पण आपण जे 3 सेंटर दिलेले आहेत तिथं चॉईसमध्ये त्याच्यापैकी एक सेंटर येऊ शकतं किंवा त्यांनी तसं कन्फर्म सांगितलं नाही की जे चॉईस दिले तर त्याच्यापैकी सेंटर तुमचे येतील म्हणून. त्यामुळे जेही सेंटर आपल्याला येईल तिथे जाऊन आपल्याला एक्झाम जी आहे ती अटेंड करावी लागेल. कोणत्याही पद्धतीचे चेंजेस त्याच्यामध्ये होणार नाहीत. अशा पद्धतीचे हे महत्त्वाचे जवळपास 3 पेजेस आहेत ज्यामध्ये ज्याही पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केला असेल मग बाकी ह्या खाली वेगवेगळ्या पोस्ट दिलेल्या आहेत त्या तुम्ही
टेलिग्रामवरून चेक करून घ्या. हे टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग, याच्यावरती तुम्हाला हे PDF मी शेअर केलेले आहे. बाकी काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा. तिन्ही आपल्या ज्या एक्झाम होणार आहेत त्याच्यामध्ये मी आता हे सांगितलं, सध्याची तुमची ही भरती, त्याच्याबरोबर KDMCची भरती, ही आता होणारी 17 तारखेची नवी मुंबईची भरती आणि DMARची भरती, त्याचबरोबर तुमचा आरोग्य विभागसुद्धा आला. तर या सर्व एक्झामचा सिलेबस जो आहे 40 प्रश्न जे तुमचे फक्त टेक्निकलचे म्हणजे फार्मसीचे विचारले जातील, तर ते सर्व प्रश्न जे आहेत ते आपल्या मॉड्यूलमध्ये थेरी फॉर्ममध्ये जो पूर्ण सिलेबस आहे तो कवर केलेला आहे. आणि हा पूर्ण सिलेबस सर्व एक्झामचा जो आहे तो सेमच आहे. 2023-24 म्हणजे जी DMARने प्रश्नपत्रिका घेतली होती त्याचा सिलेबस जो आहे तो सेम याच एक्झामसारखा होता. तर हे मॉड्यूल तुम्हाला Amazonवरती भेटून जातील. काही अडचण आली तर टेलिग्राम चॅनलला भेट द्या, तिथे तुम्हाला लिंक याची भेटून जाईल. तर आजच्या व्हिडिओ फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.